हॅलो नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज मी देवासाठी काही खास वस्तू बनवत आहे। हे बनवता मी तुमच्यासोबत चैत्र नवरात्रीमध्ये देवीची सेवा कशी करावी हे देखील शेअर करणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि देवीची सेवा करून कृपाशक्ती प्राप्त करून घ्या। 30 मार्च रोजी चैत्र नवरात्रीची सुरुवात होते आणि समाप्ती 6 एप्रिल रोजी होते। या कालखंडात आपल्याला कुलस्वामीची सेवा करायची असते। शारदीय नवरात्रीप्रमाणे या कालखंडात देवी तत्व जास्त प्रमाणात जागरूक असते। त्यामुळे देवीची सेवा करून आपल्या कुटुंबात आपल्या आयुष्यात सौख्य, शांती, समाधान, कीर्ती आणि आरोग्य, धनसंपदा आपण प्राप्त करू शकतो। घटस्थापनेचा मुहूर्त चैत्र नवरात्रीची घरामध्ये घटस्थापना तुम्ही करत असाल किंवा नसाल तरी देखील या काळामध्ये आपल्याला शक्य होईल तशी देवीची सेवा आपण करू शकतो। 30 मार्च ते 6 एप्रिल या कालखंडामध्ये आपण देवीची सेवा करू शकतो। तसेच घटस्थापना मुहूर्त सकाळी 6:15 वाजेपासून सकाळी 10:30 वाजेपर्यंत आहे। हा शुभ मुहूर्त आहे। यावेळेत तुम्ही घटस्थापना करण्यासाठी जमले नाही तर तुम्ही दुपारी 1 वाजेपर्यंत घटस्थापना करू शकतात। या दिवशी गुढीपाडव्यासारखा शुभ मुहूर्त असल्यामुळे आपण सकाळी अंघोळ वगैरे करून घरातली सर्व कामे करून अंगण वगैरे साफ करून झाल्यानंतर घरातल्या देवांची पूजा करून घ्यावी। नंतर चैत्र नवरात्रीची घटस्थापना करून घ्यावी। ज्या पद्धतीने आपण शारदीय नवरात्रीत घटस्थापना करतो तशीच घटस्थापना करावी किंवा आपल्या कुटुंबामध्ये परंपरेनुसार ज्या पद्धतीने घटस्थापना होते त्यानुसार घटस्थापना करून घ्यावी। अखंड दिवा लावावा। उपवास शक्य असेल तर करावा, नसेल तर घटस्थापना किंवा अष्टमीचा उपवास करावा। म्हणजे 30 मार्च किंवा 6 एप्रिल रोजी आपण उपवास करू शकतो। उपवास करणे शक्य नसेल तर देवीची सेवा मात्र नक्की करावी। कोणती सेवा करावी तर पुढील प्रमाणे दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ करावे। ही देवीची सर्वात आवडती सेवा आहे। शक्य नसेल तर रोज 1 पाठ करावा। देवी मातेचे वेगवेगळे स्तोत्र आहेत। त्यामध्ये दुर्गा स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, कनकधारा स्तोत्र, देवी सूक्त, श्री सूक्त हे पाठ करू शकतात। तसेच देवी मातेचा आवडता मंत्र म्हणजेच नवार्णव मंत्राचा रोज 1 माळ जप करू शकतात। तसेच कुलस्वामीचे मंत्र 1 माळ जप करू शकतात। तसेच या कालखंडामध्ये आपण वय वर्ष 2 ते 9 वर्षापर्यंतच्या मुलींचे कन्यापूजन करू शकतो। तसेच सवाष्ण भोजन करू शकतो। कुंकुमार्चन सेवा ही करू शकतो। त्यानंतर चैत्र नवरात्रीमध्ये आपण हवनही करू शकतो। आपण 5 एप्रिल किंवा 6 एप्रिल रोजी हवन करू शकतो। तसेच रामनवमीच्या दिवशी घटाचे उद्यापन करू शकतो। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शारदीय नवरात्रीप्रमाणे चैत्र नवरात्रीमध्ये देवीची सेवा कशा प्रकारे करावी हे थोडक्यात सांगितले आहे। तरीसुद्धा सर्वांनी आपल्याला शक्य होईल तशी देवीची सेवा करून देवीचा आशीर्वाद प्राप्त करावा। आपल्या कुटुंबात सुख, शांती, सौख्य, समाधान, धनसंपदा, आरोग्य प्राप्त करण्यासाठी देवीची सेवा करावी।
तर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहताच आहात असे सुंदरसे 2 बॉक्स मी देवासाठी बनवले आहेत. एक देवाचे वस्त्र ठेवण्यासाठी आणि दुसरा देवाचे दागिने ठेवण्यासाठी. देवाने आपल्याला भरपूर काही दिले आहे, त्या सर्व गोष्टींची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण मनापासून करू शकतो आणि देवाची कृतज्ञता व्यक्त करू शकतो. स्वामी म्हणतात, परिस्थिती कशीही असू द्या, चेहऱ्यावर नेहमी शांतता आणि अंगात संयम ठेवा. ती परिस्थिती तुमच्यापुढे चुकल्याशिवाय राहणार नाही. आणि ते खरंच आहे की आयुष्यात नेहमी पॉझिटिव्ह असणे खूप गरजेचे आहे. गुढीपाडव्यानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.